नमस्कार मित्रांनो, मी रत्नेश पाडे ओढ निसर्गाची या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे। आणि आज आपल्या शेतीचा दुसरा दिवस। कालपासूनच पाऊस कमी आहे, त्यामुळे कोपऱ्यात पण पाणी नाही, पाणी पण जमिनीत मुरत आहे भरपूर आणि तरवा पण बऱ्यापैकी काढून पण झालंय। पाऊस जरा पडायला पाहिजे होता। चला जाऊया आपल्या शेतात आता। आज जरा पाणी मोठा पण मुरता कोपऱ्यात पाणी सगळं। आणि या सायल्याचं झाड म्हणजे सागाचं झाड आमच्याकडे सायलो म्हणतात। आणि सायल्याच्या पानांका कीड लागली आणि सगळ्या सायल्यांच्या पानांका कीड लागल्या। एक सायलो पुढे पण एक सायलो, तकडे पण एक सायलो, तेका पण ते कीड लागली। आपली बरीचशी शेती झाली आता। हे एक कोपरं लावलो, हे 2 लावले काल, आणि आज सकाळी हे 3 लावलं, तो होईल कंप्लीट आता। आणि आपली शेती झाल्यानंतर रजू काकांची पण शेती लावची। इकडे पंढरी काका असा हात दाखवता, काढलंय आत्ता चाललो आपण आपल्या शेतात। आणि सकाळी हे एक कोपरं केला, तर तो कोपरा आपलं पुढचं चालू आहे। आणि या साईडला इंद्रायणी पण फिरलो होतो, तो पण काढून झालो। आणि ह्याच्या पुढच्या कोपऱ्यात काढतो तो वाडा कलम तेवढंच काढूचो आज सोपवणी आणि आपला पणा पण इला। काय म्हणतो पणा, कसा हस? बहीण मत्ती केल्या, सांगते थांब, 4 दिवस झालेत पण शेतीसाठी इला खास भावाक मदत करू गेलो। पावसाशिवाय शेती। आणि ही भेंडीचा आव्हान आईन बाजूक लावून ठेवल्यानं आता ही हयली काढून दुसरीकडे लावशी आहेत। आणि आता तरव पण काढतात, संपत ना आज। शैलू पण इलो, पुण्यासून इलो। शैलू पुण्याक असता आता। खय असतं पुण्याक? काय बावतान वाकड। बरा ना बाकी हे गाव लावलं बाकी चौकास रे योग्या, जा इथं घेऊन जा आधी। अरे होय जाऊन ये, वर काढून ठेवतोय। हे मस्त योग्या, पण कामाक लागलं। अजून एक पडली 3 पेंडे पडले तुझे। आपले 2 कोपरे झाले आहेत आणि आपण वाडा कलम लावतो ह्या कोपऱ्यांका। ह्यो एक आता कोपरो रावलो,
आणि हे दोन हे छोटे छोटे रवलेत कोपरे. मग आपला या वर्षीची लावणी संपली, आज होईतच. चला चालू करूया आता. काय चाललं? पाय पाय पाय. ह्यो एकच कोपरा आता राहुला लावचो, बाकी सगळ्या कोपऱ्यांची लावणी झाली आहे. अशी लावणी आपली संपली आहे. बघा उद्यापासून त्यांच्या शेतात आपल्याला जाऊचा. आणि आई आता अळी लावत. आई कसली अळी होत? चिबडाची अळी होती. किती आहेत आपल्याकडे? 4 होत ना.
आणि ही चिबडाची वेल ही बांधाच्या बाजूक लावलेली आहे, कारण जेव्हा मोठी होईल तेव्हा ह्या बांधावरती वेल अशी पुढे जाईल आणि पाण्यात नाही राहायची चिवड बांधावरती राहतील. ही भेंडीची अळी आहेत, भरपूर आहेत आई तसे. घराकडे पण लाव थोडेफार, भरपूर आहेत ना. किती आहेत दाखव, माप होत. आणि आपल्या लास्ट कोपऱ्याचं पण चिखल करून झालो. आता लावतो. आता आपण जाऊया जरा नदीत, नद पण बघून येऊया. रात्री पण माशा गेलेलो, पण पाऊस नाही आहे त्यामुळे मासे पण उतारले. आता कुर्ले भेटले बऱ्यापैकी. आणि बरेचसे कोपरे पण आता लावून झाले आहेत सगळ्यांचेच. या साईडला पण लावून झाले आहेत आणि माझ्या मागच्या साईडला साईल पण आहे, त्यांना ट्रॅक्टर धरले ना. हे सगळे कोपरे लावून झालेत आता बऱ्यापैकी. आणि हे सगळे कोपरे 3-4 दिवसातच लावून झाला सगळ्यांचाच. आणि सगळ्यांची बऱ्यापैकी जवळ येईल या, कारण तर आम्ही लवकर पेरायला आहोत सगळ्यांनीच. ह्या कोपऱ्यात मासे येईल आहेत. जे जे पाणी हलता ते मासेच होत. पण त्याचा फास्ट लावता ना आहे मस्त. पण मी शिकवले पण होय ना पण लो कोपरं लावून झालो पूर्ण. आणि साहिलने पण आता ट्रॅक्टर बंद केल्यान त्यांना घरात आता झाला होय. आता आंघोळ वगैरे माझी करून झाली आहे आणि अशी आपली लावणी आता संपली आहे. आपल्या उद्यापासून आता रजूगावांकडे जायचं, पण त्यांच्याकडे अजून पाणी नाही आहे तर काढूक. आणि काकांची आणि काकीची खूप मदत झाली. दरवर्षी आम्ही जायचे, एकटोच ट्रॅक्टर धरायचो आणि हात वगैरे खूप दुखायचे. पण आता त्यांना अजून नीट धरू घेत नाही, पण मध्ये मध्ये पकडतात जर. आणि आपली शेती 4 दिवसात झाली पण आपण येला, त्यामुळे अजून जरा लवकर झाला. बरं वाटतं जरा लवकर संपवला. रजूकाकांची पण 2-3 दिवसाची शेती होईत लवकर. आणि असा होता हा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट करून पण नक्की सांगा व्हिडिओ कशी होती. भेटूया उद्याच्या व्हिडिओ. चला बाय.